श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे ती स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीची सुरुवात बुधवार 27 ऑगस्ट रोजी झालेली आहे आणि या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन देखील झालेलं आहे। गणपती उत्सव हा एकूण 10 दिवस चालतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विधिवत विसर्जन जे आहे तर ते केलं जातं। यावर्षी अनंत चतुर्दशी शनिवार 6 सप्टेंबर रोजी आलेली आहे। गणपती बाप्पा हे गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावरती आलेले असतात। त्यामुळे पृथ्वीवरती गणपती तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेपेक्षा कितीतरी हजार पटीने कार्यशील असतात। या 10 दिवसांच्या उत्सवामध्ये पूजा पाठ आणि मंत्र जप ध्यान केले जाते। अनंत चतुर्दशी हा या उत्सवांचा शेवटचा आणि महत्त्वाचा तितकाच प्रभावी दिवस मानला जातो। अनंत चतुर्दशीला काही लोक घरामध्ये अनंताची देखील पूजा करत असतात। धार्मिक दृष्टीने गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत हे दिवस अतिशय अत्यंत खूप खास शुभ तितकेच महत्त्वाचे मानले जातात। त्यामुळे या दिवसामध्ये काही प्रभावशाली सेवा उपाय देखील केल्या जातात। तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक असा अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे। अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही गणपती बाप्पांच्या कानामध्ये तुम्हाला हे 2 शब्द जे आहेत तर ते बोलायचे आहे। हे 2 शब्द बोलताच तुमच्या मनातील इच्छा एका दिवसामध्ये पूर्ण होईल। आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा बाप्पा नक्कीच पूर्ण करते। तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल। तर असे कोणते 2 शब्द आहेत जे तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानामध्ये सांगायचे आहे, कोणत्या वेळेमध्ये सांगायचे आहे, हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। बघा मित्रमैत्रिणींनो, हा उपाय तुम्ही अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही करू शकता। जर तुमच्या घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे 1.5 दिवसामध्ये 3 दिवसांमध्ये किंवा 5 दिवसांमध्ये केलं जात असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता। जरी तुमच्या घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन तुम्ही केलं असेल तरीही, कारण आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असते आणि त्यामध्ये सुद्धा गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये असते, म्हणून तिथे हा उपाय केला तरीही चालेल। त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही, म्हणजेच गणपती बाप्पा हे बसवले जात नाही, तर त्यांनी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। अर्थात प्रत्येक जण हा उपाय जो आहे तर तो करू शकता। धार्मिक मान्यतेनुसार गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा हे स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावरती आलेले असतात। त्यामुळे या काळामध्ये आपण जी काही सेवा करतो, उपाय करतो, तर त्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चित मिळत असतं। बाप्पा आपल्याला ह्या उपायांचं शीघ्र फळ जे आहे तर ते देत असतात आणि म्हणून प्रत्येकाने हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे आणि हे उपाय जे आहे तर ते अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे। सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा शक्य होईल त्यावेळी तुम्ही हे जे उपाय आहेत तर ते करू शकता। गणपती बाप्पांचे धार्मिक महत्त्व हे विघ्नहर्ता देव म्हणून आणि जो अडथळे संकट दूर करतो आणि शुभता आणत असतो, त्याचबरोबर बुद्धी आणि शहाणपणाचा देव देखील। त्यामुळे कोणत्याही कार्याची सुरुवात जी आहे तर ती करण्यापूर्वी बाप्पांची प्रथम पूजा केली जाते आणि त्यानंतरच त्या शुभ कार्याची सुरुवात जी आहे तर ती आपण करत असतो। गणेश चतुर्थीचा जो दिवस आहे तर तो बाप्पांचा जन्माचा दिवस मानला जातो आणि म्हणून जर आपण या काळामध्ये काही उपाय जर केले, सेवा जर केल्या तर त्या आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी जी आहे तर ती येत असते। आपल्या घरातील जीवनातील सर्व अडचणी अडखळे जे आहेत तर हे देखील हळूहळू दूर होत असतात आणि आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती
होत जाते। जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतात, अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत, आणि प्रत्येक वेळी आपण खूप कष्ट मेहनत करतो, परंतु काही वेळा कष्ट आणि मेहनत करून आपली इच्छा पूर्ण होतेच असं तर नाही। बऱ्याच वेळा आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही, म्हणून आपल्या कोणत्याही इच्छा देखील पूर्ण होत नाही। आणि म्हणून तुम्ही तुमची एखादी भरपूर दिवसापासून इच्छा असेल, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल, धनप्राप्तीची इच्छा असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल इच्छा असेल, किंवा शारीरिक, मानसिक तुमची कोणतीही इतर इच्छा असेल, इच्छा फक्त चांगल्या घ्या, कुणाचंही वाईट होईल याबद्दल हेतूने उपाय करू नका, अन्यथा त्याचं वाईट फळ तुमच्याच पदरी पडेल। म्हणून इच्छा घेत असताना आपलं चांगलं कसं होईल यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। कोणाबद्दल वाईट भावना मनामध्ये ठेवून अजिबात उपाय करू नका। तर त्या आपल्या चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता। ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे। यानंतर बाप्पांसमोर एक छानसा तुपाचा दिवा लावायचा आहे, बाप्पांसमोर धूप लावायचा आहे, बाप्पांना लाल फुलं, दुर्वा अर्पण करायची आहे, झेंडूची किंवा जास्वंदाची फुलं अर्पण करा, मोदकांचा लाडूचा आपला नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करा। छान बाप्पांचे विधिवत पूजन करून आरती करायची आहे, आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा। त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या उजव्या कानामध्ये मोरया हा शब्द बोलून तुमची जी काय इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे। जोपर्यंत तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा गणपती बाप्पांचं विसर्जन केलेलं असेल तर आपल्या देवघरामध्ये बाप्पांची मूर्ती असतेच, तर त्या मूर्तीच्या तो उजव्या कानामध्ये तुम्हाला मोरया हा शब्द बोलून तुमची जी काय इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे। अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, आणि शक्य असेल तर तुम्ही दररोज हा जो उपाय आहे तर तो करू शकता। जेव्हा आपण बाप्पांच्या कानामध्ये मोरया हा शब्द बोलतो त्यावेळी बाप्पा प्रसन्न होतात आणि आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण करत असतात। गणपती बाप्पा मोरया, आता मोरया हा शब्द का म्हटला जातो, कारण मोरया शब्दाला इतकं महत्त्व का दिलं जातं, तर बघा, मोरया नावाचं एक गोसावी होते, आणि ते गणपती बाप्पांचे एक परम भक्त होते, आणि ते प्रत्येक चतुर्थीला चिंचवड पासून 45 किलोमीटर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होते। मयुरेश्वर गणेश मंदिर हे एक अष्टविनायक गणपतीपैकी एक आहे असं सांगितलं जातं, आणि वयाच्या 117व्या वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले, परंतु वृद्धपणामुळे त्यांना काही दिवसांनी मंदिरात जाणं शक्य होत नव्हते। यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते। एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल, आणि म्हणून दुसऱ्या दिवशी मोरया गोसावी स्नानासाठी कुंडामध्ये गेले। कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये भगवान श्री गणेशांची एक छोटीशी मूर्ती होती। देवांनी त्यांना दर्शन दिलं। ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरामध्ये स्थापित केली। त्यानंतर त्यांची समाधी येथे बांधण्यात आली। हे ठिकाण मोरगाव गोसावी मंदिर म्हणून ओळखलं जातं, आणि म्हणूनच लोक फक्त गणपती हा उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात। आणि म्हणूनच जर बाप्पांच्या कानामध्ये मोरया हा शब्द बोलून आपली इच्छा व्यक्त केली तर ती 100% पूर्ण होते असं मानलं जातं। म्हणून तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो करू शकता। त्याचबरोबर समोरचा जो एक उपाय आहे तर तुम्ही तो तुमच्या मुलांसाठी करू शकता। जर तुमच्या मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल, मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षामध्ये राहत नसेल, किंवा कोणतीही गोष्ट मुलांच्या लक्षामध्ये राहत नसेल, किंवा तुमची मुलं खूप चिडचिडपणा, हट्टीपणा करतात, किंवा सांगितलेली गोष्ट ऐकत नसेल, मुलं निर्व्यसनी गेलेली असेल, किंवा मुलं मोठी आहेत, सुकलेली आहेत, परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही, किंवा तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही, मनासारखी नोकरी मिळत नाही, नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये इतर काही अडीअडचणी आहेत, तुम्ही खूप प्रयत्न करूनही त्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत नसतील, तर तुम्हाला
हा जो समोरचा उपाय सांगणार आहे तर तो आवर्जून करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 हिरवी वेलची वेलदोडा जे आहे तर ते घ्यायचे आहे। अखंड अशी हिरवी वेलची जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे। ही वेलची आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि 108 वेळा ओम गणपतये नमः या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। यानंतर ही 5 हिरवी वेलची तुम्हाला बाप्पांच्या चरणाशी अर्पण करून तुमच्या आयुष्यामध्ये जी काय समस्या आहे, अडचण आहे, मुलांबद्दल काही समस्या आहे किंवा व्यवसायाबद्दल काही समस्या आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी अगदी तळमळीने कळकळीने मनोभावे तुम्हाला गणपती बाप्पांसमोर दोन्ही हात जोडून उभं राहायचं आहे, प्रार्थना करायची आहे। यानंतर दुसऱ्या दिवशी एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला त्या 5 हिरवी वेलची ज्या आहेत तर त्या बांधायच्या आणि यानंतर याची एक पोटली तयार करून जर मुलांसाठी हा उपाय तुम्ही करत असाल तर मग मुलांच्या बॅगमध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे। व्यवसायासाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर मग तिजोरीमध्ये ठेवा, तुम्ही ही पोटली ठेवू शकता। किंवा घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही, पैसा टिकत नाही, पैशाच्या अडचणी येतात, मग तुम्ही ही पोटली आपल्या घरामध्ये पैसा यावा, तो टिकून राहावा त्यासाठी घरामध्ये तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। या 5 हिरवी वेलचीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। हा उपाय देखील अतिशय अत्यंत प्रभावशाली आणि सात्विक आहे, त्यामुळे तुम्ही हा उपाय देखील नक्की करा। हा उपाय तो सुद्धा तुम्ही आजपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही करू शकता, सकाळी, दुपारी, संध्याकाळी ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। अनंत चतुर्दशी पर्यंत हा उपाय आवर्जून करून बघा, नक्कीच तुम्हाला केलेल्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते बाप्पा नक्कीच देवो। झालेली सेवा जी काही माझी तोडकी सेवा आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।